अजून एक गोष्ट हे होती की जेव्हा इंजिनिअरिंग आपण पकडतो बॅकग्राऊंड राईट, मेजरली असं बोललं जातं की स्टँडअप कॉमेडियन्स आर फ्रॉम इंजिनिअरिंग नाही. तर त्याच्या मागे म्हणजे काय एक सायकोलॉजिकल फॅक्टर असतो किंवा कशामुळे असं असतं? सो त्यावेळेला ऑप्शन नव्हते. सो त्यावेळेला आमच्या वेळेला ना जी त्यातल्या हुशार मुलं जी होती ती आयदर मेडिकलला जायची किंवा इंजिनिअरिंगमध्ये जायची. सो ते काय की आता हुशारी जी असते ती काही लोकांची फक्त अकॅडमिक असते, काही लोकांची ओव्हरऑल असते राईट. काही लोकांना मार्क्स नसतील मिळत पण ते दुनियादारीत खूप स्मार्ट असतात, बरोबर. जुगाडू असतात काही लोक गोईंग बाय द बुकवाले असतात. सो ते ना थोडंसं एक तशा सर्कलमध्ये तुम्ही राहिल्यामुळे ना तसा एक तो माइंडसेट डेव्हलप होतो. म्हणून तो एक बघितलंस ना की इंजिनियर्स आर ऑलवेज द बेस्ट प्रॉब्लेम सॉल्व्हर्स. म्हणजे असं नसतं ना की स्ट्रेस बस्टर आहे म्हणून काहीतरी विनोदामध्ये घ्या. ते आणि थोडासा तू एक बघितलास ना, तू आता आज बघ की मी ना डेंटिस्टवरती एक बेट केला आणि खूप डेंटिस्ट ऑफेंड झाले. बरेचसे होते जे म्हणाले अरे मजा आली, छान हे होते. पण तू आजपर्यंत बघितलंस की कोणी इंजिनियर्सवरती केलेल्या जोकवरती ऑफेंड झालाय? कधीच होत नाही राईट. सो ते काय ना, कारण तेच चालू असतं ना, कायम बँटरच चालू असतो कॉलेजमध्ये वगैरे असताना. त्याच्यामुळे ना एक आपण म्हणतो ना स्किन खूप थिक होते, तुमचा टॉलरन्स फॉर टेकिंग अ जोक ऑन युअर सेल्फ ऑल्सो गोज अप. आणि मग तो होतं ना की तुम्ही लाईन ना ती खूप अशी हाय सेट केली. सो इंजिनियरला ऑफेंड करायला तुम्हाला खरंच खूप काहीतरी करायला लागेल. त्याच्यामुळे मग आम्हाला असं वाटतं ना की आम्ही जोक पण मग या बारच्या आत करू शकतो राहून.